नमस्कार मित्र हो, एसपी कोचिंग क्लासेसच्या या युट्यूब चॅनेलवरती मी प्रदीप सर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। मित्र हो, या व्हिडिओमध्ये आज आपण जे काही लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल नावाचा जो चॅप्टर आपण पाहत होतो त्या चॅप्टर मधला प्रॅक्टिस सेट 1.3 वरती आपण चर्चा करणार आहोत। लक्षात चला 1.3 मध्ये काय आहे बाळांनो, 1.3 मध्ये क्रॅमर्स आहे। लक्षात आता क्रॅमर्स पद्धतीने हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे। मी तुम्हाला पहिल्या लेक्चर्स मध्ये सांगितलं होतं की बाबा सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला 3 मेथड्स मध्ये सोडवता येऊ शकतात। पहिली मेथड आहे कोणती, सायमल्टेनियस इक्वेशन ने ते सोडवू शकतो। 2 नंबर कोणता, आपण कोणत्या मेथडने सोडवू शकतो बाळा त्याला, सायमल्टेनियस इक्वेशन ने, त्यानंतर ग्राफिकल मेथडने सोडवू शकतो आणि मग त्याच्यानंतर ना कोणत्या क्रॅमर्स मेथडने सुद्धा आपण ते एक्झाम्पल किंवा ते सायमल्टेनियस इक्वेशन आपण काय करू शकतो, सोडवू शकतो। ओके चला, प्रॅक्टिस सेट कोणता प्रॅक्टिस सेट बाळांनो, हा कोणता प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट कोणता प्रॅक्टिस सेट आहे आपला, हा प्रॅक्टिस सेट कोणता आहे 1.3 वरती आपण काय करतोय, चर्चा करतोय। लक्षात चला पहिला क्वेश्चन बघा काय म्हणताय, एकदम इझी प्रॅक्टिस सेट आहे। लक्षात ठेवा, क्रॅमर्स पद्धतीने सोडवण्यासाठी थोडंसं बेसिक लक्षात घ्या। ज्यावेळेस आपण क्रॅमर्स पद्धतीने सोडवतो, क्रॅमर्स पद्धतीने सोडवत असताना डिटर्मिनंट काढायला आपण आलं पाहिजे। लक्षात ठीक आहे, सुरुवातीला डी काढला पाहिजे, त्यानंतर dx काढता आपल्याला आलं पाहिजे, त्यानंतर dy काढता आलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर x काढता आलं पाहिजे आणि मग त्यानंतर काढतो आपण काय, y। लक्षात ठेव, सुरुवातीला काय करायचं, d काढायचं, त्यानंतर dx काढायचं, त्यानंतर dy काढायचं, त्यानंतर x काढायचं आणि मग त्याच्यानंतर y ची व्हॅल्यू आपल्याला आपोआप काय होऊन जाते, मिळत असते। लक्षात आता लक्षात ठेवा, पण सुरुवातीला d काढण्यासाठी काय पाहिजे आपल्याकडे, 12 पाहिजे, dx काढण्यासाठी 32 पाहिजे, dy काढण्यासाठी 13 पाहिजे। आता तुम्ही म्हणाल सर आमच्या पुस्तकामध्ये, लक्षात आमच्या पुस्तकामध्ये 12, 32, 13, 12, 32, 13 असलं काही दिलेलं नाही, ताण घ्यायचा नाही, मी कशाला सांगायलाच आहे। लक्षात ठीक आहे, आपण काय करूया ते सांगण्याचा प्रयत्न करूया, नेमकं काय आहे ते। लक्षात ठीक आहे, ते काय आहे ते आपण काय करूया, सांगण्याचा प्रयत्न करूया। ओके तर आता बघा याच्यामध्ये हा आधी पहिला एक्झाम्पल बघत आपण पुढे जाऊया। ठीक आहे, काय म्हणतं, फिल इन द ब्लँक्स ओके विथ करेक्ट नंबर। लक्षात ठीक आहे, एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ही ऍक्टिव्हिटी आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे। मग ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करत असताना काय केलं जातं बघ, हे काय म्हणतंय, डिटर्मिनंटची ऍक्टिव्हिटी आहे। ही डिटर्मिनंटची ऍक्टिव्हिटी सोडवत असताना काय केलं जातं, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, या दोघांच्या क्रॉस मल्टिप्लिकेशन मधनं या दोघांचा मल्टिप्लिकेशन काय करणार आपण, सबट्रॅक्ट करणार। लक्षात ठीक आहे, या दोघांच्या मल्टिप्लाय मधनं आता हे सबट्रॅक्ट करत असताना इकडे बघ रे, आता हे 3 आहे, इथे घेतला 3 बरोबर आहे, इंटू आला, इंटू किती आहे 2, इंटू किती येणार इथं 5 येणार, कळतंय अलग लक्षात, इंटू किती येणार आपल्याकडे तिथं 5 येणार, इथं किती येऊ शकतं बाळांनो, 5 येऊ शकतं, कळतंय लक्षात। मी काय सांगितलं, या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधनं मायनस करायचंय म्हणून मायनसचं साइन आलं, काय मायनस करायचंय, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय होऊ शकतं, 2 into 4 येऊ शकतं, दिले तिथं ऑलरेडी बरोबर आहे। ठीक आहे, आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं रे, 5 3 जा 15 येतं बरोबर आहे। ठीक आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 2 जा 8 येतं। आता 15 मधून 8 गेले, किती राहिले रे, किती राहिले 7 राहिले। पण साइन देत असताना मोठ्या संख्येचं, ग्रेटर नंबरचं, ग्रेटर नंबर 15 आहे का 8 आहे, 15 आहे। लक्षात 15 आहे, 15च्या अलीकडे साइन कशाचा आहे बेटा, प्लस आहे। लक्षात म्हणून साइन कशाच येणार, तिथं प्लसच येणार, पण द्यायची गरज आहे का, नाहीये। अगदी सोपं एक्झाम्पल होतं। तुम्हाला असे क्वेश्चन्स 1 मार्कासाठी विचारले जातील। आता तुम्ही म्हणाल की सर ऍक्टिव्हिटी 1 मार्काला कशी विचारेल, लक्षात ऍक्टिव्हिटी नाही विचारणार, परंतु डिटर्मिनंट काढण्यासाठी, डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी लक्षात तुम्हाला असे क्वेश्चन्स काय केले जातील, 1 मार्काला तुम्हाला विचारले जातील। ओके चल, याच्यातला 2 नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया। 2 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगतं बघ रे, लक्षात हा 2 नंबरचा क्वेश्चन दिसतोय का, दिसतोय का, 2 नंबरचा क्वेश्चन आहे बघा। या 2 नंबरच्या क्वेश्चन मध्ये नेमकं काय सांगितलंय बघ, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स। आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला काढायचे। लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला डिटर्मिनंटची व्हॅल्यू तुम्हाला काढावी लागते, पहिलं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे -1, इथं आहे 2, इथं आहे 7, इथं आहे 4। लक्षात ठेवा, मी तुम्हाला काय सांगितलं, डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढत असताना लक्षात जे काय पहिला तुमचा क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, हे बघ या दोघांच्या क्रॉस मल्टिप्लिकेशन मधनं आपण मायनस करतो, कोणतं, इतर जे 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन आहेत ते क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण काय करत असतो, मायनस करत असतो। म्हणजे या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधनं हे दोघांचं मल्टिप्लिकेशन काय करणार आपण, मायनस करणार। सुरुवातीला याच दोघांचं मल्टिप्लिकेशन करा, दुसरीकडे जाऊ नका। लक्षात आता बघ इथे किती येणार, -1 into 4 लक्षात ठीक आहे, इंटू -4 झाला, आपल्याकडे फक्त काय दिलेलं इथं 4 दिलेलं आहे, इंटू 4। आता या दोघांच्या मधनं मायनस करणार, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 इंटू किती येणार बेटा, 2 येणार। ओके आता बघ 4 1 जा
ठीक आहे, कोणत्याही निगेटिव्ह नंबरनं पॉझिटिव्ह नंबरला मल्टिप्लाय केल्यास येणारं उत्तर कशामध्ये येतं, निगेटिव्ह मध्ये येतं, है ना. चला 4 into 1 किती आले, -4. ओके, -7 2 जा 14, मायनस मायनस काय झालं बेटा, प्लस झाले, लक्षात. ठीक आहे, म्हणजे किती आलं तुमचं डिटर्मिनंट, किती आलं डिटर्मिनंट, याला डी इज इक्वल केला तरी चालू शकतं, अलग लक्षात. ठीक आहे, म्हणजे डिटर्मिनंट देअरफॉर डिटर्मिनंट किती आलं बेटा तुम्हाला, किती आलं डिटर्मिनंट, मायनस मायनस काय होतं, हे प्लस होतं. 14 आणि 4 किती झाले 18, बट साइन देत असताना कोणाचं, मोठ्या नंबरचं. डिटर्मिनंट किती आलं तुमच्याकडं, -18 आलं. कळतं मी काय सांगतोय, लक्षात. ठीक आहे, चला पहिलं एक्झाम्पल झालं. आता सेकंड नंबरचं डिटर्मिनंट कोणत्या पद्धतीमध्ये काढलं जातं तेही आपण चर्चा करूया. बघा लक्षात ठेवा, सेकंड नंबरचं डिटर्मिनंट काढत असताना नेमकं काय करायचं बघ. इकडं काय म्हणतंय, याच्यामध्ये काय इथं 5 आहे, इथं -7 आहे, इथं 3 आहे, इथं 0 आहे. एकदम इझी आहे बेटा, ताण घ्यायचा नाहीये, टेन्शन तर अजिबात नाही, फक्त सोडवायचं. डिटर्मिनंट इज इक्वल काय करणार, 5 into 0, या दोघांमधनं काय मायनस करायचंय, या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण काय करणार बेटा, मायनस करणार. म्हणजे मायनस किती येणार, 7 into -7, अलग लक्षात. ठीक आहे, ओके. चला आता इथं बघ काय करणार रे, 5 0 0, मायनस जशाच तसं आहे ना, लक्षात. 0 ला कुठल्याही संख्येनं मल्टिप्लाय केलं आन्सर काय येतं बेटा, 0च येतं, लक्षात. देन 7 3 जा 21, बट निगेटिव्ह नंबरने निगेटिव्ह नंबरला मल्टिप्लाय केल्यास येणारं उत्तर कशामध्ये येतं रे बेटा, पॉझिटिव्ह येतं, अलग लक्षात. निगेटिव्ह नंबरने निगेटिव्ह नंबरला मल्टिप्लाय केल्यास येणारं उत्तर पॉझिटिव्ह मध्ये येतं, है ना. ठीक आहे, 7 3 जा 21, देन डिटर्मिनंट इज इक्वल किती आला तुम्हाला रे, डिटर्मिनंट किती आला, 21च आला तुमचा. सोपा आहे का अवघड आहे, सोपं आहे ना, अलग लक्षात. ठीक आहे, चलो लास्ट वन, या सेकंड मधलं शेवटचं गणित आपण पाहूया. काय आहे शेवटचं गणित, 3 नंबरचं. आता बघा याच्यामध्ये थोडंसं वेगळं आहे. हा ठीक आहे, आता वेगळं आलं की मग आता लगेच घाबरून जायचं, ठीक आहे, लगेच घाम फुटणार, लगेच टेन्शन येणार, असलं काहीही आपण करायचं नाही, लक्षात. ठीक आहे, मी काय सांगितलंय, जी स्टेप मी तुम्हाला सांगतोय त्या स्टेप नुसार तुम्ही जायचं, बरोबर तुम्ही आन्सर काय करू शकता राजांनो, काढू शकता. या दोघांच्या गुणाकारामधनं या दोघांचा गुणाकार काय करायचा, मायनस करायचा, अलग लक्षात. काय करायचा, मायनस करायचा. ठीक आहे, आता मायनस करत असताना काय करणार, आता हे अकाउंट मध्ये आहे, फ्रॅक्शन मध्ये आहे, आता कसं करायचं, अजिबात काहीच करायचं नाही, फक्त सोडवायचं, अलग लक्षात. कसं सोडवायचं बेटा, 7/3 इंटू, लक्षात. ठीक आहे, इंटू 1/2 मायनस 5/3 इंटू 3/2. काहीतरी केलंय का रे, केलंय ना. ठीक आहे, आता बघा काय करणार, आता मध्ये ज्यावेळेस मल्टिप्लिकेशनचं साइन असतं त्यावेळेस वरच्या वरच्यांचा मल्टिप्लिकेशन आणि खालच्या खालच्यांचा आपण काय करत असतो, मल्टिप्लिकेशन करत असतो. 7 1 जा किती आलं बेटा, 7 आलं. 3 2 जा किती आलं, 6 आलं. मधलं मायनस जशाच तसं. 5 3 जा किती आलं बेटा, 15 आलं. 3 2 जा किती आलं बेटा, 6 आलं. लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपला डिनॉमिनेटर सेम असतो त्यावेळेस आपण काय करतो रे, एकदाच घेतो. आपला डिनॉमिनेटर इथं 6 सेम आहे, एकदाच घेतला. आता जे वरते नंबर आहेत असं लिहा, 7 - 15 आहे. देन लक्षात ठेवा, आता 15 मधून 7 जातात का रे, जातात, पण 7 मधून 15 जात नाहीत, ताण घ्यायचा नाही, लक्षात. 15 मधून 7 घातलं तरी चालू शकतं, लक्षात. किती येतं, 8 येतं. पण लक्षात ठेवा, साइन देत असताना मी काय सांगितलंय, ग्रेटर नंबरचं. ग्रेटर नंबर 7 आहे का बेटा, 15 आहे रे, 15 आहे. 15च्या अलीकडे साइन कशाचा, इकडं मायनस आहे, म्हणून मायनस इथं 6 आहे, अलग लक्षात. आता दोन्ही पण मला वाटतं 2च्या टेबल मध्ये येतात है ना. ठीक आहे, 2 3 जा 6, 2 4 जा 18, सॉरी 8, म्हणजे किती येतं रे, -4/3. हे तुमचं काय येतं, डिटर्मिनंट निघतं. कळतंय, अलग लक्षात. साधे साधे एक्झाम्पल आहेत, ताणच घ्यायचा नाहीये, लक्षात. आता बघ, हे डिटर्मिनंट काढण्यासाठी विचारलं होतं, परंतु जो क्वेश्चन नंबर 3 आहे तुझा बेटा, या क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुला काय सांगितलं बघ रे इकडं. या क्वेश्चन नंबर 3 मध्ये फक्त जे काही तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत, हे सायमल्टेनियस इक्वेशन लक्षात आपल्याला क्रॅमर्स रूलनं काय करायचे आहे, ते सोडवायचे आहेत. या 3ऱ्या क्वेश्चन मध्ये काय सांगतं बघ इकडं, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. कोणत्या पद्धतीने सोडवायचंय, आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन तर दिलंय, पण ते सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला कोणत्या रूल्सनं सोडवायचंय,
क्रॅमर्स रूल सोडवायचं आहे. अलग लक्षात. कसं सोडवायचं बघूया. याच्यातलं पहिलं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे बेटा पहिलं एक्झाम्पल किती आहे हे बघ. 3x - 4y = 10 अँड द सेकंड इक्वेशन आहे 4x + 3y = 5. देन मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की बाबा क्रॅमर्स रूल ने इक्वेशन सोडवत असताना सुरुवातीला तुम्हाला काय माहित असायला पाहिजे बेटा. d तुम्हाला माहित असायला पाहिजे, त्यानंतर dx माहित असायला पाहिजे, त्यानंतर dy माहित असायला पाहिजे, त्यानंतर x आणि त्यानंतर y या सर्वच गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजेत. अलग लक्षात. ठीक आहे. मग आता d काढण्यासाठी काय करायचं. मी मगाशी तुम्हाला सांगितलं d काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय. 12 वापरायचे, dx साठी 32, dy साठी 13, dx साठी काय dx / d and the dy / d. सोपा आहे, काहीच ताण नाही. लक्षात. आता तुम्ही म्हणसाल सर ही d 12 किती आहे. अलग लक्षात. ठीक आहे. 12 किती आहे माहिती नाहीये. ठीक आहे. हे 32 आमच्या इक्वेशन मध्ये दिलंच नाहीये. 13 चा तर पत्ताच नाहीये. अलग लक्षात. ठीक आहे. पण ताण घ्यायचा नाही. मी कशाला सांगायलाच आहे. अलग लक्षात. ठीक आहे. हे काय आहे 12, 32, 13 काय आहे या सर्वच गोष्टी मी तुम्हाला काय करतो सांगण्याचा प्रयत्न करतो. अलग लक्षात. ठीक आहे. आता बघा लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मी काय सांगतोय सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. ही जी आहे ना लई इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरच सगळं आहे. अलग लक्षात. ठीक आहे. जे काय तुम्हाला A1, A2, B1, B2, C1, C2 जे काय तुमच्या पुस्तकामध्ये दिले ना ते लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. फक्त एवढं जर लक्षात ठेवलात तर आपोआप तुम्ही हा क्रॅमर्स रूल न तुम्ही एक्झाम्पल सायमल्टेनियस इक्वेशन काय करू शकता बेटा सोडवू शकता. बघ त्याच्यासाठी सर्वात अगोदर काय घ्यायची पेन्सिल घ्यायची. पेन्सिल घेऊन जी काय उत्तरपत्रिका आहे त्या उत्तरपत्रिकेवरती जे काय आपण दोन इक्वेशन एकाखाली लिहून घ्यायचे आणि एकाखाली एक दोन इक्वेशन लिहून घेतल्यानंतर वरती 1 नंबर द्यायचा, इथं 2 द्यायचं, इथं किती नंबर द्यायचा बेटा 3 नंबर देऊन टाकायचा. अलग लक्षात. ठीक आहे. मग त्याला क्रॅमर्स रूल न सोडवत असताना काय करणार सुरुवातीला आपण डी काढतोय बेटा. डी काढत असताना मला सांगा काय करणार आहे बेटा. डी काढत असताना मी काय सांगितलंय तुम्हाला हे बघ काय सांगितलंय 12 असायला पाहिजे. किती पाहिजे 12 म्हणजे किती असतं रे 1 2 किती असतं 1 and 2 बरोबर आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 1 कुठे आहे इथं आहे. आज दिसलं का रे लक्षात 1 इथं आहे. ह्याच्या अलीकडं व्हेरिएबलच्या बाजूला नंबर किती आहे 3, खालच्या इक्वेशनच्या व्हेरिएबलच्या बाजूला किती आहे 4. एकाखाली एक लिहून घ्यायची. काय ताण घ्यायचा का नाही. आता याच्या पुढे किती आहे रे बेटा 2 आहे. 2 कुठे आहे इथं आहे. ह्याच्या अलीकडे किती आहे 4 आहे. बट 4च्या बाजूला सुद्धा कलवर येऊन बसल्या बघ तिला घ्यावंच लागतंय. अलग लक्षात. म्हणजे किती आहे इथं -4 आहे. देन ह्याच्या बाजूला इथं किती आहे 3 आहे. कळतं मी काय सांगतोय. अलग लक्षात. ठीक आहे. आता ह्याला काय करायचं अलग लक्षात. ठीक आहे. कळालं का 12 मी कुठून काढलं 12 कुठून काढलं समजलं का रे. आता मग काय करणार या दोघांचं ज्या पद्धतीने आपण डिटर्मिनंट काढतो त्याच पद्धतीने काढून ठेवायचं. दुसरं काहीच करायचं नाहीये. लक्षात. इक्वल या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 × 3 लक्षात. ठीक आहे. 3 × काय करणार आपण इथं बेटा 3 करणार मायनस करणार कोणाचं -4 × 4 ला लक्षात. ठीक आहे. आता d = 3 3 जा 9 मायनस जशात तसं निगेटिव्ह नंबरनं पॉझिटिव्ह नंबरला मल्टिप्लाय केल्यास येणार उत्तर कसं येतं निगेटिव्ह येतं. ठीक आहे. 4 1 4 4 2 8 4 3 12 4 1 16 कसे 16 -16. देन d = 9 मायनस मायनस काय होतं बेटा प्लस होतं +16. देन d = किती आलं तुमचं 25 आलं. d किती आलं तुमचं 25 आलं. कळतं मी काय सांगतोय कळतंय. अलग लक्षात. आता d25 आलं त्यानंतर आपण काढतो काय dx काढतो. आता dx काढण्यासाठी काय सांगितलं मी तुम्हाला काय सांगितलं 13 नाही 32 लक्षात. किती 32. ओके 32 म्हणजे 3 आणि 2 3 किती आहेत बेटा इथं 10 आणि किती आहेत बेटा 5 आहेत रे. लक्षात. 2 वाले किती आहेत -4 आणि किती आहेत 3 आहेत. कळतंय का मी काय सांगतोय. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. इथं परत काय करणार इथं 10 × 3 आहे -4 × किती आहे बेटा 5 आहे. लक्षात. देन d = 10 3 जा 30 मायनस लक्षात 5 चौक 20 कशी 20 -20 है ना. ठीक आहे. इक्वल हा 30 मायनस मायनस प्लस 20. देन d = किती आलं बेटा 50 आलं का. अलग लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण काढतो काय रे आता काढतो काय dy काढतो आपण बरोबर आहे. इकडचं रफ करतो. dy साठी किती पाहिजे तेरा किती पाहिजे तुझ्याकडं 13 पाहिजे. किती पाहिजे 13 पाहिजे है ना. dy साठी किती पाहिजे आपल्याकडं 13 पाहिजे है ना. ठीक आहे. आता 13 म्हणजेच काय बघ इकडं सांगतोय मी तुला. चल dy इकडे बघ dy = किती येणार बेटा इथं किती येणार 13 1 आणि 3 1 वाला कुठे आहे इथं
3 आणि 4 आहे इथं, इथे घे 3 आणि 4, बरोबर आहे, ठीक आहे. आणि इकडं 10 आणि 5 आहे, लक्षात. आता हे 10 आणि 5, 1 आणि 4 कसं आलं, हा ठीक आहे, कारण 13 म्हणजे 1 आणि 3, सुरुवातीला 1 नंबर वाले घेतले हे दोन, त्यानंतर 3 नंबर वाले घेतले, कळतंय, अलग लक्षात, ठीक आहे. आता बघा ह्याच्यानंतर आता हे झाल्यानंतर आपल्याला x आणि y ही काढावं लागतं, लक्षात. चला ह्याला काय करूया आपण, dx आहे इथं, काय इथं dx आहे, ओके. चलो dy इज इक्वल काय करणार, 3 × 5 मायनस 10 इंटू किती येतं बेटा, 4 येतं, बरोबर आहे. हा 5 त्रिक 15 मायनस 10 चोक 40, बरोबर आहे. देन dy इज इक्वल किती येणार, -25, लक्षात किती येतं, -25. हे dy तुम्हाला मिळालं बेटा. हे बघ सुरुवातीला काय मिळालं रे, d निघालं, त्यानंतर dx निघालं, त्यानंतर dy काढलं आपण. आता आपण काढतो काय, x आणि y, काढतो काय, x आणि y. आता x आणि y काढण्यासाठी सुरुवातीला x साठी मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला, काय सांगितला, dx बट्टे d. काय सांगितला फॉर्म्युला मी तुम्हाला, dx बट्टे d सांगितला, लक्षात, ठीक आहे. आता dx बट्टे d सांगितल्यानंतर ना याच्यामध्ये dx व्हॅल्यू किती बेटा, किती आहे इथं 50 आहे, d किती आहे तुमच्याकडं 25 आहे. देन x इज इक्वल किती मिळालं, 25 2 जा आहे ना, ठीक आहे. किती मिळालं तुम्हाला, हे बघ थोडस लहान करतो याला, हा म्हणजे आपलं व्यवस्थित बसेल. चल x बरोबर किती निघालं तुला, ठीक आहे, 22 2 जा 50, लक्षात. x बरोबर किती मिळालं तुला, किती मिळालं, x बरोबर किती मिळालं, 2 मिळालं, x बरोबर किती मिळालं 2, ओके. चला y काढूया. y काढण्यासाठी काय करणार, y इज इक्वल dy बट्टे काय येणार d, dy ची व्हॅल्यू किती आपल्याकडं -25 डिवायडेड बाय 25 है ना. y इज इक्वल 25 1 जा 25 म्हणजे मायनस किती येणार बेटा इथं, -1. सोपं आहे का अवघड आहे रे, सोपं आहे का अवघड आहे. शेवटी सोल्युशन लिहायचं, लक्षात. x, y सेकंड ब्रॅकेट मध्ये 2, -1 इज दी सोल्युशन, लक्षात, कळतंय. असे साधे साधे एक्झाम्पल आहे, जास्त ताण घ्यायचा नाहीये. चल पुढचं एक्झाम्पल घेऊया, कळतंय. ज्यांना स्क्रीनशॉट पाहिजे घ्या स्क्रीनशॉट, चला मारा खप खप. चला पुढचं घ्या. सेकंड एक्झाम्पल काय दिलंय, सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचंय. बघ काय म्हणते, सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्यासाठी 4x + 3y - 4 इज इक्वल 0, लक्षात. किती आहे 4x आहे ना, किती आहे बेटा इथं 4x + 3y. देन त्याच्यानंतर ना काय बेटा इथं -4 इज इक्वल 0. देन सेकंड इक्वेशन काय रे बेटा, सेकंड इक्वेशन आहे तुमचं 6x इज इक्वल 8 - 5. 6x इज इक्वल 8 - -5y किती आहे 5y. आता बघा काय करणार, जे आता बघा लक्षात ठेवा लिनियर इक्वेशन आहेत, लक्षात, ठीक आहे, मान्य करू, परंतु ते त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत का रे, नाहीये, लक्षात. आधी जे काही तुमचे लिनियर इक्वेशन आहेत ते आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. काय करायचे, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असताना काय केलं जातं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असताना हे बघितलं 4x + 3y इज इक्वल, हा इकडे मायनस पलीकडे गेला प्लस झाला, इक्वेशन नंबर 1 तयार झालं. काय सांगतो स्टँडर्ड फॉर्म, सुरुवातीला x पाहिजे, त्यानंतर y पाहिजे, त्यानंतर इक्वल आणि इक्वलच्या समोरची संख्या, ताण घ्यायचा नाही. सुरुवातीला x किती आहे बेटा इथं सेकंड इक्वेशन मध्ये 6x आहे, त्यानंतर आपल्याला yच पाहिजे. आता हे इक्वलच्या इकडे आहे y, किती आहे रे राईट साइडला आहे ना -y आहे, अलीकडे आला काय झाला +y झाला, प्लस किती आहे 5y इज इक्वल, हाई 8 जशाच तसं इक्वेशन मध्ये झाले 2 तयार. आता बघ हे जे 2 इक्वेशन तुमचे तयार झाले ना बेटा, आता हे 2 इक्वेशन सोडवत असताना आपण काय करतो रे, सुरुवातीला d पाहिजे आपल्याकडं, त्यानंतर dx पाहिजे, त्यानंतर dy पाहिजे, त्यानंतर x पाहिजे, आणि मग त्यानंतर आपण काय करतो y काढतो, बरोबर आहे, ठीक आहे. चला आपण सुरुवातीला d काढूया. आता d काढण्यासाठी काय पाहिजे माहित आहे का, d काढण्यासाठी काय पाहिजे तुम्हाला 12, 1 आणि 2, इथं 1 2 3, लक्षात. 1 म्हणजे किती आहे 4 6, लक्षात, 2 3 आणि 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, d इज इक्वल, ठीक आहे, 4 × 5 - 3 × 6. ठीक आहे. आता परत सांगायची गरज का, या दोघांच्या मल्टिप्लिकेशन मधनं या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय करणार आपण, सबस्ट्रॅक्ट करणार, लक्षात, ठीक आहे. देन d इज इक्वल किती येणार 5 चोक 20 - sin 3 18. देन d इज इक्वल किती आलं बेटा 2 आलं तुमचं, किती आलं 2 आलं, अलग लक्षात, ठीक आहे. देन आता dy काढायचं तुम्हाला, dy काढण्यासाठी काय करणार इथं dy इज इक्वल, ठीक आहे, किती घेणार 13, ठीक आहे, नाही 32 32, लक्षात. 32 म्हणजे 3 आणि
2 हा वाला आणि हा वाला. लक्षात किती आहे 4 आणि किती आहे 4 आणि 8 आहे. इथे 4 8 4 8 4 8 आणि 3 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 5 minus 3 into 8 dy इज इक्वल 4 पंचे 20 मायनस 8 एक 8 16 8 त्रिक 24 देन dy इज इक्वल किती येतं -4. त्यानंतर आपण काढतो काय रे सॉरी dx इज इक्वल dx झालं सुरुवातीला dx काढतो ना आपण dx झाला इथं dx लिहा. ओके त्यानंतर आपण काय dy काढतो. dy काढण्यासाठी किती पाहिजे 13 हा dx काढला बरं चुकून मी dy म्हटलं असेल. चला dy बघा dy काढण्यासाठी 13 पाहिजे. 13 म्हणजे 1 आणि 3 एक वाले किती आहेत तुमच्याकडं 4 आणि किती आहेत 6 आहेत. लक्षात 3 वाले किती आहेत 4 आणि किती आहेत तुमच्याकडं 8 आहेत. लक्षात दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा परत. चला 4 into किती करणार बेटा 8 मायनस 4 into 6 देन dy इज इक्वल 8 एक 8 23 8 चौक 32 32 मायनस 6 7 7 12 6 3 18 6 चौक 24 इथे काय 24 बरोबर आहे. आता dy इज इक्वल 32 मधनं 24 गेले. लक्षात किती राहिले 8 राहिले. dy किती मिळाला तुम्हाला 8 मिळाला. कळतंय अलग लक्षात. आता dy जर 8 मिळाला त्यानंतर आपण काढतो काय x आणि y. आता x काढण्यासाठी मी तुम्हाला मगाशी फॉर्म्युला सांगितला x इज इक्वल dx भागिले d देन x इज इक्वल dx किती आहे बेटा तुमच्याकडं -4 आहे. d किती आहे -2 आहे. मायनस मायनस कॅन्सल 2 2 जा 4 आहे. देन x इज इक्वल किती मिळाला 2 तुम्हाला मिळाला. कळतंय लक्षात. ठीक आहे आता y काढायचंय. y काढण्यासाठी काय करणार y इज इक्वल dy भागिले d बरोबर आहे. y इज इक्वल dy ची व्हॅल्यू किती आहे 8 आहे -2 बरोबर आहे ना. देन ठीक आहे 4 आहे ना. y इज इक्वल किती येतं -4. कळतंय y इज इक्वल किती आलं तुमचं -4 आलं. ओके कळतंय. ठीक आहे हे बघ 2 एक्झाम्पल आपण पाहिलेत. लक्षात बाकीचे आणखीन 4 एक्झाम्पल आहेत आणि सर्व एक्झाम्पल सेम आहेत. लक्षात आपण आणखीन एक पाहूया अलग लक्षात. ठीक आहे आणि वाटलंच तर लक्षात ठीक आहे काय कर आणखीन एखादा आपण पाहूया आणि त्याच्यानंतर जे काही बाकीचे राहिलेले जे काही 3 एक्झाम्पल आहेत तुझ्यासाठी प्रॅक्टिससाठी आपण देऊया. लक्षात ठीक आहे. असं का कारण 3 माझे 3 तुझी बरोबर आहे ना. ठीक आहे म्हणून आणखीन एक तेवढं मी करून देतो बाकीचे तू सॉल्व्ह करायचं म्हणजे करायचंच. ठीक आहे लास्ट नंबर आपण 3 नंबरचं एक करून देऊया. ठीक आहे बघा 3 नंबरचं एक्झाम्पल काय आहे x + 2y इज इक्वल -1. ओके x + 2y इज इक्वल -1. सेकंड इक्वेशन तुमचं आहे किती आहे 2x - 3y इज इक्वल 12. 2x - 3y इज इक्वल 12. हे बघ बेटा इक्वेशन नंबर 1 अँड द इक्वेशन नंबर 2 बघ इकडं. आता याच्यामध्ये बघ इकडं काय सांगतोय सुरुवातीला d काढायचंय. d काढण्यासाठी किती 12 1 2 3 बरोबर आहे. 12 म्हणजे 1 आणि 2 ह्याच्या बाजूला काय असेल म्हणजे किती असतं 1 1 2 ओके. आता बघ याच्यामध्ये 1 आणि 2 आलं. ठीक आहे काल इथं 1 आणि 2 इथे किती येणार 2 आणि -3 बरोबर आहे. ठीक आहे देन त्याच्यानंतर ना क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया या दोघांचं 1 into -3 ओके -2 into किती येणार बेटा 2 येणार. देन d इज इक्वल किती येणार -3 -4 देन d इज इक्वल मायनस मायनस काय झालं बेटा प्लस झालं. 4 आणि 3 किती झाले 7 पण साइन देत असताना मोठ्या संख्येचं d इज इक्वल किती आलं -7. कळतंय अलग लक्षात. ठीक आहे त्यानंतर आपण काढतो काय dx काढत असतो. आता dx साठी काय 32 बरोबर आहे 32 3 आणि 2 काय करणार इथं 1 12 इथं किती येणार इथं 2 आणि -3 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. dx इज इक्वल 1 into 3 आहे का रे लक्षात. ठीक आहे -1 आहे -1 इथं -1 आहे बेटा. ओके मग इथं पण काय येईल इथं बघा साइन महत्वाचं बरं -1 into -3 ओके इंटू -3 -2 into 12 लक्षात 2 into किती येणार इथं 12. ओके देन आता बघा
पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबरने निगेटिव्ह नंबरला मल्टिप्लाय केल्यास येणार तर पॉझिटिव्ह किती येणार 3 मायनस 12 दोन्ही 24 बरोबर आहे. देन dx इज इक्वल 24 मधून 3 गेले -21 कळतंय. आता dy काढूया. dy साठी काय येतं बेटा इथं dy साठी काय वापरतो आपण 13 1 आणि 3 1 वाला किती आहे इथं 1 आहे इथं 2 आहे 3 वाला -1 आहे आणि 12 आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन काय करणार इथं 1 × 12 -1 × 2 आहे बेटा लक्षात. ठीक आहे. आता काय करणार इथं जे dy आहे आता बघ इथं जे dy आहे तुमचं हे dy साठी काय करणार इकडं बघ dy काढण्यासाठी काय करणार इथं dy इज इक्वल काय करणार इथं 12 × 12 मायनस ठीक आहे -2 देन dy इज इक्वल 12 मायनस प्लस 2 dy इज इक्वल ठीक आहे 12 आणि 2 14 लक्षात. आता आपण काढतो काय रे बेटा d निघालं dx निघालं dy सुद्धा निघालं त्यानंतर आपण काढतो काय x आणि y बरोबर आहे. x काढण्यासाठी फॉर्म्युला काय सांगितलं मी तुम्हाला x काढण्यासाठी फॉर्म्युला बेटा x काढण्यासाठी dx डिवायडेड बाय d बरोबर आहे ना. dx ची व्हॅल्यू किती आहे बेटा तुझ्याकडं dx किती आहे dx -21 आहे d किती आहे तुमच्याकडं 7 आहे 7च आहे का -7 आहे किती आहे -7 मायनस काय होतं बेटा इथं कॅन्सल 7 त्रिक 21 x बरोबर किती आलं 3 समजतंय लक्षात. आता y ची व्हॅल्यू आपण काढूया. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी नेमकं काय करावं लागतं बघ इकडं y ची व्हॅल्यू काढण्यासाठी या ठिकाणी आपण काढू y इज इक्वल किती आहे बेटा y इज इक्वल फॉर्म्युला काय dy भागिले d आहे बरोबर आहे. आता y इज इक्वल dy ची व्हॅल्यू तुमच्याकडे किती आहे 14 इथे का 14 बाय -7 y इज इक्वल 7 2 जा 14 बट निगेटिव्ह नंबर ना पॉझिटिव्ह नंबरला आपण काय केलंय डिव्हिजन केलंय त्यामुळे येणारा आन्सर कशामध्ये येऊ शकतं निगेटिव्ह येऊ शकतं कळतंय. ठीक आहे. बघ 3 एक्झाम्पल मी सोडवून दिलेत लक्षात. आता ह्याच्यामध्ये आणखीन 3 एक्झाम्पल आहेत सोडवायचे प्रॅक्टिस करायचे नाही जमलं तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायचंय मी तेही एक्झाम्पल सांगेन लक्षात कळतंय. ठीक आहे. बाकी भेटूया लवकरच पुढच्या प्रॅक्टिस सेट म्हणजे अर्थात 1.4 घेऊन. ओके तोपर्यंत अभ्यास करायचा अलग लक्षात आणि आपल्याला 100चा आकडा गाठायचा म्हणजे गाठायचा 2000 लक्षात. ठीक आहे. जी काही 2026 ला आपली जी काही परीक्षा येणार आहे अलग लक्षात मार्च 2026 ला जो काही आपण पेपर देणार आहे अलग लक्षात. ठीक आहे. त्याच्यासाठी आपल्याला आउट ऑफ मार्क्स घ्यायचे म्हणजे घ्यायचीच लक्षात कळतंय. ओके तोपर्यंत राम राम.